प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे आपल्या अनोख्या आंदोलनांनी महाराष्ट्रच नव्हे तर देशभर प्रसिद्ध आहेत। मागील वर्षी 9 ऑगस्टला अर्थात क्रांतीदिनी बच्चू कडूंनी अमरावतीमध्ये मोर्चा काढलेला होता आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर आमदार बच्चू कडू यांचा 9 ऑगस्टला मोर्चा क्रांतीदिनी हा मराठवाड्यामध्ये होणार आहे। संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। शेतकरी असेल, दिव्यांग, कामगार, शेतमजूर यांच्या प्रश्नावर जे आहे ते पुन्हा एकदा आमदार बच्चू कडू आपल्या सरकारवर प्रहार करणार आहेत। 9 तारखेला राज्यभरातील लाखोच्या संख्येने कार्यकर्ते संभाजीनगरमध्ये दाखल होतील असं आमदार बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। त्याच्याच पूर्वसंध्येला अमरावतीमध्ये जर पाहिलं तर सर्वांचं लक्ष वेधून घेणारे बॅनर जे आहेत ते प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीमध्ये लावण्यात आले। आपण या ठिकाणी बघू शकतो आकर्षक असे वेगवेगळे बॅनर जे आहेत ते मजकुराचे अमरावती शहरामध्ये लावण्यात आलेले आपण बघू शकतो। या ठिकाणी आमची पडवून भाकर सावकार झाले गब्बर अशा आशयाचं बॅनर या ठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी लावलेलं आहे। आता प्रहार केलाच पाहिजे असं देखील या ठिकाणी लिहिण्यात आलं आहे। सोबतच आपण बघू शकतो बच्चू कडूंचा फोटो आहे, सावकारांचा फोटो या बॅनरवर लावण्यात आलेले आहेत। शहरातील पंचवटी चौक असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, इरविन चौक आहेत, राठीनगर आहेत, गाडगेनगर या ठिकठिकाणी अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मोठा मोर्चाचं आयोजन जे आहे ते बच्चू कडूंच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। 18 मागण्यांचं निवेदन बच्चू कडू सरकारला देणार आहेत। जर सरकारनं त्या मागण्या मान्य केल्या तर निवडणूक देखील लढवणार नसल्याचा मोठा निर्णय जो आहे तो बच्चू कडूंनी घेतलेला होता। त्यामुळे सरकार बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करतं का हे पाहावं लागेल। आपण या ठिकाणी दुसरं बॅनर बघू शकतो, बँका चाटतात चोरांचे पाय, शेतकऱ्यांच्या वनवासाला माय अशा आशयाचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। बच्चू कडूंचा चेहरा, आक्रमक असा चेहरा या संपूर्ण बॅनरवर छापण्यात आलेला आहे। शेतकरी त्या ठिकाणी बसलेला आहे। संपूर्ण या बॅनरच्या माध्यमातून जे आहे ते सरकारच्या कामगिरीवर अक्षरशः बच्चू कडूंनी प्रहारनी जे आहे ते ताशेरे ओढलेले आहेत। 9 तारखेला जे ते मोठा निर्णय घेणार असल्याचं देखील बच्चू कडूंनी यापूर्वी सांगितलेलं आहे। तिसऱ्या आघाडी संदर्भात देखील बच्चू कडूंच्या ज्या आहेत त्या हालचाली सुरू आहेत। त्यामुळे या मोर्चाचा परिणाम किती मोठा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गडचिरोली पासून तर मुंबईपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने संभाजीनगरामध्ये दाखल होईल असं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे अमरावती शहरामध्ये ज्या पद्धतीनं चौकामध्ये बॅनरबाजी केलेली आहे ती बॅनरबाजी मात्र अमरावतीकरांचं लक्ष वेधून घेत आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।